नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण श्यामची आई चित्रपट फेम सुशीलादेवी बापूराव पवार उर्फ वनमाला यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. सुशीलादेवी पवार यांचा जन्म 22 मे 1915 रोजी झाला. त्यांचे वडील बापूराव पवार ग्वाल्हेरचे संस्थानिक शिंदे यांच्या दरबारी सरदार होते. सुशीलादेवींनी BA पदवी मिळवली, तसेच त्यांनी BT अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला होता. पुण्यातील आगरकर हायस्कूलात त्यांनी काही काळ शिक्षिकेची नोकरी केली. सुशीलाबाईंचं लग्न PK सावंत नावाच्या एका वकिलाशी झालं होतं. ते मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांच्याशी घटस्फोट घेऊन सुशीलाबाई पुण्यात आल्या आणि त्यांनी नाटका चित्रपटात काम करायला सुरुवात केली. अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत नागभूषण, नवकुमार आणि लच्छू महाराज यांच्याकडून नृत्य, तर पंडित सदाशिव, अमृत फुले, चम्मन खां आणि गणपतराव देवास्कर यांच्याकडून सुशीलादेवी हिंदुस्थानी गायकी शिकल्या. कलेच्या आवडीमुळे त्यांनी कुटुंबियांचा विरोध पत्करून चित्रपट क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि इसवी सन 1940 सालातल्या लपंडाव चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 1941 सालच्या सिकंदर या चित्रपटाने त्या हिंदी चित्रपटात आल्या. पुढील काही काळात त्यांनी वसंत सेना, बाईलवेडा, पायाची दासी इत्यादी मराठी चित्रपटांमधून, तसेच आँख मिचौली, महाकवी कालिदास, हातीमताई, शरबती आखे, पर्बत पे अपना डेरा इत्यादी हिंदी चित्रपटांमधून अभिनय साकारला. पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकावर प्र.के. अत्रे यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यामध्ये श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना इसवी सन 1953 सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. चित्रपटांशिवाय वनमालाबाईंनी मराठी नाटकांमधून पात्र रंगवली. त्यांनी रंगवलेल्या संगीत संशयकल्लोळ नाटकातील कृतिका, तसेच लग्नाची बेडी नाटकातील रश्मी या भूमिका विशेष गाजल्या. एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या. मिनर्वा मूव्हीटोनचे सर्वेसर्वा सोहबराब मोदी लपंडाव पाहण्यासाठी आले होते. वनमाला यांचं सौंदर्य आणि अभिनय पाहून त्यांनी आपल्या आगामी सिकंदर चित्रपटासाठी नायिका म्हणून त्यांची ताबडतोब निवड केली आणि कराराची रक्कम म्हणून 101 रुपये दिले. पृथ्वीराज कपूर हे सिकंदर चित्रपटाचे नायक होते आणि सिकंदरच्या पत्नीची म्हणजे रुखसानाची भूमिका वनमालाबाईंनी केली होती. पुढे अत्रे नवयुग कंपनीतून बाहेर पडले आणि आशा चित्र या संस्थेला त्यांनी घर जावई या चित्रपटाची कथा दिली. चित्रपटात वनमालाबाईंना मुख्य भूमिका मिळावी अशी अत्रे यांनी नवयुग कंपनीला अटही घातली. त्यानुसार घरजावई चित्रपटात वनमालाबाईंनी भूमिका केली. हा चित्रपट 1941 साली प्रदर्शित झाला. यानंतर प्र.के. अत्रे यांनी स्वतःची अत्रे चित्रसंस्था स्थापन केली आणि 1941 साली पायाची दासी आणि चरणुकी दासी हे चित्रपट काढले. या चित्रपटातल्या वनमालाबाईंच्या भूमिका विशेष गाजल्या आणि त्यांचं नाव सर्वतोमुखी झालं. पुढच्या काळात अत्रे यांनी वसंत सेना, बाईलवेडा, दिल की बात, परिंदे असे अनेक चित्रपट काढले. त्यांच्या सर्व चित्रपटात वनमालाबाईंनी मुख्य भूमिका साकारल्या. मोरूची मावशी व ब्रह्मघोटाळा या चित्रपटातल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. चार्लीज ऑन्ट या इंग्रजी नाटकावर मोरूची मावशी हा चित्रपट, तर ब्रह्मघोटाळा हा चित्रपट लग्नाची बेडी या नाटकावर बेतलेला होता. या चित्रपटातील रश्मीची भूमिका तरुण प्रेक्षकांना खूप आवडली. सुनो सुनाता हूँ, शरबती आखे, हातीमताई, आझादी के बाद अशा हिंदी चित्रपटांमधून वनमालाबाईंनी भूमिका केल्या. यामध्ये पर्बत पे अपना डेरा या चित्रपटातल्या आंधळ्या नायिकेच्या भूमिकेसाठी शांताराम बापूंनी वनमालाबाईंना बोलावलं होतं. JPH वाडिया यांनी वनमालाबाईंच्या डोळ्यांवरून शरबती आखे हा चित्रपट बनवला आणि त्यांना नायिकेची भूमिका दिली. 1953 साली आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई चित्रपटात वनमालाबाई श्यामच्या आईच्या भूमिकेत दिसल्या. हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रपती पुरस्कार आणि सुवर्ण पदक मिळाले. महाराष्ट्र शासनाने भी शांताराम हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. वनमालाबाईंनी परतीचा प्रवास नावाने आत्मचरित्र लिहिलं आहे. श्यामची आई या चित्रपटाने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या सुशीला बापूराव पवार यांचा जन्म उज्जैन येथे झाला. चित्रपटसृष्टीत आल्यावर आचार्य अत्रे यांनी त्यांचं नाव वनमाला असं ठेवलं. धार्मिक प्रवृत्ती असणारी आई सीतादेवी ही गृहिणी होती. घरातल्या वातावरणामुळे लहानपणापासून घोडेस्वारी, टेनिस, बॅडमिंटन अशा खेळात त्या प्रवीण होत्या. BAची पदवी घेतल्यानंतर वनमालाबाई मुंबईत आल्या. त्यांनी बॉम्बे सेकंडरी स्कूल महाविद्यालयामधून 1938 साली BT ही पदवी घेतली आणि पुण्यात येऊन आगरकर हायस्कूल येथे त्या नोकरी करू लागल्या. त्या काळात लेखक प्र.के. अत्रे पुण्याच्या कॅम्प सोसायटीच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. वनमालाबाईंशी त्यांची ओळख झाली.
त्यांनीच वनमालाबाईंना चित्रपटात काम करण्याविषयी सुचवलं. आचार्य अत्रे त्यावेळी नवयुग चित्रपट लिमिटेड या संस्थेत एक पदाधिकारी होते. नवयुग फिल्म कंपनी त्यावेळी लपंडाव हा चित्रपट तयार करत होती. अत्रेंनी लपंडाव चित्रपटासाठी नायिका म्हणून वनमालाबाईंचं नाव सुचवलं. टेनिस कोर्टवर टेनिस खेळणाऱ्या आधुनिक सुशिक्षित तरुणीची ती भूमिका होती. त्यांच्या या भूमिकेतले त्यांच्या पोशाखातले फोटो त्या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित झाले. 1940 साली लपंडाव प्रदर्शित झाला आणि वनमालाबाई एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या. साने गुरुजींच्या हृदयस्पर्शी कादंबरीवर आधारित श्यामची आई हा चित्रपट आणि त्यातील श्यामच्या आईची भूमिका वनमालाबाईंच्या अभिनयाने अजरामर झाली. 1954 साली पडद्यावर आलेला के.बी. लाल यांचा अंगारे हा चित्रपट वनमालाबाईंचा अखेरचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी चित्रपट संन्यास घेतला. मात्र अखेरपर्यंत त्या सार्वजनिक कार्यात मग्न होत्या. सिकंदर चित्रपटातील अभिनीत केलेल्या रुखसाना या भूमिकेची स्तुती करावी तेवढी कमीच आहे. वनमालाचे डोळे अतिशय सुंदर आणि तेजस्वी होते, म्हणूनच शरबती आखे या चित्रपटात त्यांच्या डोळ्यांचा एक कटाक्षही प्रेक्षकांना श्वास रोखायला लावायचा. वनमाला यांचं खाजगी आयुष्य कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं. त्यांचे प्रथम पती पी.के. सावंत यांच्याशी संबंध फिसकटल्यानंतर आचार्य अत्रेंशी जवळीक निर्माण झाली. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात मी कुणाची पत्नी होऊ शकले नाही अशी बोचरी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. वनमालाबाईंच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांचे सानिध्य लाभलेले निकटवर्तीय प्रफुल्लचंद्र तावडे म्हणतात की वनमाला पाकीजा हा चित्रपट दिवसातून 3-3 वेळा पाहत असे. त्यांची मैत्रीण नर्गिसच्या अनेक आठवणी त्या नेहमी मला सांगायच्या. आज वनमाला यांच्या एकूण 40 चित्रपटांपैकी फक्त 4 चित्रपटांच्या अस्तित्वात आहेत. त्यांच्यासारख्या नामवंत कलाकारांच्या कारकिर्दीला अशोभनीय अशी ही बाब म्हणावी लागेल. चित्रपट क्षेत्रात उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत असल्याने काळाच्या पडद्याआड गेलेल्या किंवा वृद्धावस्थेत असणाऱ्या कलाकारांकडे चित्रपट क्षेत्राचे किती लक्ष असते हे सांगणे कठीणच. वनमालाबाई जाता जाता समाजासाठी खूप काही करून गेल्या. त्या छत्रपती शिवाजी मेमोरियल संस्थेच्या सभासद होत्या. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मथुरा येथे त्यांनी हरिदास कला संस्था सुरू केली. वयाच्या 91व्या वर्षी त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. आयुष्याच्या अखेरीस काही वर्ष वनमालाबाईंना कर्करोगानं ग्रासलं होतं. 29 मे 2007 रोजी मध्य प्रदेशमधील ग्वालेर मुक्कामी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांचे दर्जेदार चित्रपट आणि अभिनय त्यामुळे त्या सदैव आपल्या स्मरणात राहतील. अशा या श्रेष्ठ आणि अभिनयाला वाहून घेतलेल्या अभिनेत्रीला त्रिवार सलाम. वनमालाबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली.